नमस्कार, श्री स्वामी समर्थ। उद्या आहे गणेश चतुर्थी। घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे। घरी गणपती बाप्पांची स्थापना कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला गणेशाची पूजा केली जाते, पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीला विशेष महत्त्व आहे। ही चतुर्थी सर्वात खास मानली जाते। उद्या गणेश चतुर्थीला गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 11:03 पासून ते दुपारी 1:34 पर्यंत आहे। म्हणजेच या 2 तास 31 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण कधीही गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणून स्थापना करू शकतो। शास्त्रानुसार गणपती बाप्पांची मूर्ती स्थापनेचे काही नियम आहेत। पहिला नियम, गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत असताना कोणत्या दिशेला गणपतीची स्थापना करावी याची विशेष काळजी घेतली पाहिजे। गणपती बाप्पांची मूर्ती ही घराच्या पूर्व किंवा पश्चिम ठिकाणी स्थापन करावी। ही दिशा गणेश प्रतिष्ठापनेसाठी शुभ मानली जाते। घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती कधीही ठेवू नये। मूर्ती ईशान्य कोपऱ्यात ठेवू शकता। नियम दुसरा, श्री गणेशाची सोंड डाव्या बाजूला असावी। अशी मूर्ती शुभ मानली जाते। सुख, समृद्धी, धनधान्य यांची कधीही कमतरता भासत नाही। नियम तिसरा, गणपतीची मूर्ती घरी आणत असताना मूर्तीसोबत गणपतीच्या हातावर मोदक असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर गणपतीचे वाहन मूषक असणेही आवश्यक आहे, कारण मोदक हे गणेशाला खूपच प्रिय आहे। नियम चौथा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपतीची मूर्ती घेऊ शकता, परंतु सिंदुरी लाल आणि पांढरी मूर्ती आणणे अत्यंत शुभ मानले जाते। नियम पाचवा, गणपतीची मूर्ती कधीही शिवशंकरांच्या मांडीवर बसलेली किंवा चित्रविचित्र नृत्य करतेली अशी मूर्ती कधीही घेऊ नये। नियम सहावा, श्री गणेशाची मूर्ती नेहमी बसलेल्या स्थितीत असावी। अशी मूर्ती शुभ मानली जाते। अशी मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सौभाग्य वाढते, सर्व कामात यश मिळते, घरामध्ये सुख समृद्धी नांदते। उभ्या गणेश मूर्तीची कधीही घरामध्ये स्थापना करू नये। नियम सातवा, श्री गणरायाची स्थापना करण्याकरता चौरंग, पाट, मखर, पाण्याने भरलेला कलश, सुपारी, पाण्याने भरलेल्या तांब्या, पळी, पंचपात्र, तामण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपारी, नारळ, फळे, फुले, मोदक इत्यादी सर्व साहित्य असणे आवश्यक आहे। नियम आठवा, गणेशाची मूर्ती ही 1 फुटापेक्षा जास्त मोठी नसावी। त्याचप्रमाणे ती एका व्यक्तीला सहज नेता किंवा आणता यावी अशी असावी। नियम नववा, श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कधीही जिन्याखाली करू नये। त्याचबरोबर तिथे अडगळीचे सामानही असू नये। नियम 10वा, श्री गणरायाची मूर्ती उजव्या सोंडेची कधीही घरी स्थापन करू नये। उजव्या सोंडेच्या गणपती पूजनाचे विशेष नियम आहेत। त्याचप्रमाणे स्थापना केल्यानंतर गणरायाची पाठ दिसू नये अशी गणपतीची मूर्ती ठेवावी। नियम 11वा, गणेश चतुर्थी दिवशी गणरायाची स्थापना करत असताना आपण श्रीफळ वाढवावे। त्याचप्रमाणे गणपतीची पूजा करून गणपतीला मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा। नियम 12वा, गणेश मूर्ती घरात आहे तोपर्यंत सात्विक अन्न खावे, मांसाहार पूर्णपणे टाळावा। त्याचप्रमाणे गणपती बाप्पा घरी आहे तोपर्यंत रोज सकाळी संध्याकाळी नैवेद्य दाखवावा। साधा दही भात साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरीही गणपती बाप्पांना चालतो। नियम 13वा, जोपर्यंत गणपती बाप्पा घरी आहेत तोपर्यंत घरातील वातावरण प्रसन्न व धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करावा। नियम 14वा, रोज गणपती बाप्पांची आरती करावी, धूप दीप लावावे। त्याचप्रमाणे दुर्वा आघाडाही अर्पण करावा। त्याचबरोबर गणपती बाप्पांना आवडते जास्वंदीची लाल फुली रोज अर्पण करावे। नियम 15वा, गणपती बाप्पांच्या आरतीबरोबरच आपल्या मुलांना सोबत घेऊन रोज गणपती अथर्वशीर्ष म्हणावे। त्याचबरोबर गणपती स्तोत्रही म्हणावे। गणेश चतुर्थी ते आनंद चतुर्थी जितके दिवस आपल्या घरी गणपती आहेत तोपर्यंत घरातील वातावरण हे चांगले असावे। त्याचबरोबर हे नियम पाळावेत। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। ते आपल्या भक्तांची सर्व विघ्ने दूर करतात आणि त्यांना यशस्वी करतात। त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पांची आगमन घरी झाल्यानंतर सर्व नियम पाळूनच गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना करायची आहे। आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।